आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। बच्चू कडूंचं वागणं योग्य नाहीये। बावनकुळेंनी आता या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावून लावलंय असं सुद्धा आता त्यांनी सांगितलंय। मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीला आता बच्चू कडू अनुपस्थित राहणार आहेत। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपुरामध्ये बच्चू कडूंचा आज एल्गार मोर्चा सुद्धा आहे। मात्र फडणवीसांनी सुद्धा चर्चेसाठी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं, मात्र हेच निमंत्रण बच्चू कडूंनी आता धुडकावून लावलंय। बच्चू कडूंचं वागणं आता योग्य नाहीये असं बावनकुळे म्हणतायत। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता बच्चू कडूंची पुढची भूमिका काय असते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही आता सीएम साहेबांना मेसेज केला आणि बावनकुळे साहेबांना पण केला का इथे सगळे लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे जर गेलो तर आणि इकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते कोण पाहणार? नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काय प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकतं। हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य आहे, त्यांना पण ते लक्षात येऊ शकतंय आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा प्रतिनिधी इकडे पाठवा। आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातलं काय तुम्ही निर्णय घेऊ शकता, नाही घेऊ शकत तसं पाठवा, म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना। आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील। बैठकीला यायला पाहिजे। शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत। त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही। बच्चू कडूंचं वागणं योग्य नाहीये असं बावनकुळे म्हणतायत। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला सुद्धा बच्चू कडू अनुपस्थित राहणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती हे वागणं बरं नाहीये असं सुद्धा बावनकुळेंनी सांगितलं।